मित्रांनो, पूर्वीची लोक म्हणजे जवळजवळ आज जी 50, 55, 60च्या जी वयोमानामध्ये आहेत, ती लोक आपल्याला आजच्या नवीन पिढीला असते सांगतात की बाबांनो, आमच्या वेळचा काळ खूप असा सुखी, आनंदी आणि असा उत्साही होता. आणि खरंच त्यावेळी ती लोक सांगतात आमच्या वेळी आजच्यासारख्या ह्या सुविधा नव्हत्या. खरंच 70, 75 वर्षाचा जो कालखंड आहे त्यावेळी फोन हा कोणाच्या तरी घरी असा दुर्मिळ असायचा. म्हणजे खरंच जे आर्थिक साधन आहेत आणि अशा ठिकाणी गावामध्ये ते फोन असायचा. आणि सर्व लोक त्यावेळची शेती, आपला व्यवसाय करणारे अशी लोक होती. आणि त्यावेळी मित्रांनो, प्रत्येक लोक एकमेकांवरती असे घट्ट अशी एकसंघ विचारानं आणि एकामेकाच्या उपजीविकेवरती बांधलेले असा त्यावेळेचा जो प्रवास होता, अगदी 90 पर्यंतचा. मित्रांनो, काळ हा कोणासाठी थांबत नसतो आणि त्यामुळे विज्ञान आणि प्रगती ही सातत्याने होत आहे आणि होत राहणारच. आणि त्यानुसार शेवटी माणूस आणि माणसाच्या जीवनामध्ये हे बदल होतात. आणि त्याप्रमाणे आजची जी 50, 60 वर्षा वयाची लोक असणारे जी त्यांचा अनुभव सांगतात, मित्रांनो, त्यावेळेचा आपला जो गावखेड्यामध्ये असणारा जो माणूस होता, हा खरंच अतिशय दुर्मिळ अशा व्यवस्थेमध्ये आणि दुर्मिळ अशा प्रसंगामधून त्यांना आपलं जीवन जगावं लागायचं असतं. शेतीशिवाय उपजीविकेचं साधन कोणतंच नव्हतं. आता शेती काय असते किंवा कशी करतात किंवा काय, हे मी सुद्धा शेतकरी कुटुंबातलाच आहे मित्रांनो. आणि शेती काय असते हे परिपूर्ण मला माहिती आहे. आणि त्यामुळं मी एक शेतकरी आहे. मी अभिमानानं सांगतो, मी एक शेतकरी आहे. आणि शेती काय असते, कशी पिकवली जाते, हे मला परिपूर्ण माहिती आहे. नांगरणी कशी करतात किंवा काय आहे. तर मित्रांनो, सांगण्याचा मुद्दा असा आहे की त्यावेळी जवळजवळ 90च्या या आपण हा जो कालखंड म्हटला, तर एकत्र कुटुंब पद्धती होती. आणि एकत्र कुटुंब म्हणजे संपूर्ण कुटुंब गावाला असायचं. तर एक ठराविक कुटुंबातले आपले सदस्य, आपले वडील म्हणा किंवा आपले काका म्हणा, हे मुंबईला असायचे. आणि ते मुंबईला असणार आणि बाकीचे लोक सर्व गावाला असायचे. तर असा हा मुंबई शहर आणि गावामध्ये जास्तीत जास्त असणारा हा आपला माणूस असायचा. आणि त्यामुळे शेती हा मुख्य व्यवसाय आज आमच्या कोकणामध्ये. आणि कोकण म्हणा किंवा सर्वच एक आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारत आपला हा कृषीप्रधान देश आहे. म्हणजे इथलं उत्पन्न आणि हेच उत्पन्न आपण निर्माण करून तेच उत्पन्न आपण आपल्यासाठी उपजीविकेसाठी आपण वापरणारा असा हा कृषीप्रधान असणारा हा भारत देश, सुजलाम सुफलाम असा आपला भारत देश. आणि या भारत देशाला खूप मित्रांनो मोठी परंपरा आहे. आणि ती सांगण्याची मला वाटतं आज मी इथे तुम्हाला सांगणं, परंतु तुम्हाला ती माहिती आहे आणि असेल असं मी या ठिकाणी ग्राह्य या ठिकाणी धरतो. कारण त्यावेळेची जी शेती होती आणि त्या शेतीवर असणारी सर्व जी खेड्यापाड्यातील सर्व जी व्यवस्था होती, ही एकामेकावरती अवलंबून होती. आणि त्यामुळे एकामेकामधले जे संबंध होते लोकांमधले, जे ते खरोखरच एक प्रेमानं आणि आपुलकीने असे घट्ट बंधनाने होते. आणि म्हणूनच त्यावेळची जी संस्कृती होती ती खूप अशी सुंदर होती मित्रांनो. आणि खरंच आपुलकी आणि आस्थेनं, आदरानं अशी आपली आस्थेनं चौकशी करणारे अशी त्यावेळची लोक होती. आणि त्यामुळेच आज प्रत्येक गावखेड्यामधला जो माणूस होता तो समृद्ध होता. भले त्यावेळी आर्थिक सुबत्ता ही खूप मोठ्या प्रमाणात नव्हती, परंतु मानसिक समृद्धता हे त्यावेळी होती. हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो. मानसिक समृद्धी आणि जे समाधान हे त्यावेळी खूप होतं. आणि लोक सुखी आणि आनंदी होती मित्रांनो. कारण त्यांच्या ज्या संकल्पना होत्या, त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या, ह्या त्यांच्या गरजेपुरत्याच होत्या, त्यांच्या त्या मर्यादेपुरत्याच होत्या. आणि बहुतांशी हा परिपूर्ण जर कोकणातला आपण पाहतो किंवा आपल्या ह्या पूर्ण ऑल महाराष्ट्रामधला म्हटला, तर शेती आणि
येणाऱ्या पर्जन्य म्हणजे पावसावरती अवलंबून असणारा हा आमचा शेतकरी आणि आपण सर्वजण बांधव होतो. मित्रांनो, आज अतिशय खूप या जीवनशैलीमध्ये जो बदल होतोय आणि तो आपण जो पाहतोय, ते खरोखरच सगळे शेतीबद्ध होऊन सर्व उपजीविकेसाठी आपण शहराच्या ठिकाणी प्रत्येक तरुण युवा वर्ग हा आलेला आहे आणि त्यामुळे पूर्वीची जी व्यवस्था होती, शेती व्यवस्था होती किंवा गावामध्ये जी लोकं होती, ती खरोखरच आज दुर्मिळ होत निघालेली आहेत. त्याच्यामुळं मित्रांनो काय होतं, हे मी एक तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो मित्रांनो. कारण त्यावेळी आपल्या एक शेतकरी म्हणून आपण सर्वजण जे आपण अन्न जे पिकवत होतो, तेच आपण ग्रहण करत होतो. त्यामुळे आपण कोणाच्या अन्नावरती आपण अवलंबून नव्हतो. कारण आपण स्वतः हिमतीनं आपण ते पिकवत होतो. आणि म्हणून मित्रांनो सांगतो, एक आवर्जून तुम्हाला एक गोष्ट सांगतो. म्हणजे गोष्ट नाही आहे, ते एक वास्तव होतं, की माझ्या घरी स्वतः एक चहा हा प्रकार नव्हता. 1995 पर्यंत माझ्या घरी आम्ही खूप मोठे शेतकरी. आमचं एकत्र कुटुंब होतं. एकत्र कुटुंब माझे 4 काका आणि त्या सर्व काकांची मुलं आणि आम्ही सर्व एकत्र कुटुंब होतो. खूप मोठी शेती असा आमचा पाट होता. खरंच आमच्या विभागामध्ये किंवा आमच्या एक गावामध्ये आम्ही खूप असं एकत्र कुटुंब होतं आणि आमची खूप मोठी शेती ही होती आणि खरंच सर्वजण कष्ट करायचे आणि कधीही आमच्या इथे धान्य आणि सगळे जे खरंच म्हणजे जी संपन्नता होती, ज्यावेळी आम्ही एकत्र